आई मला हे राहिलं ना टाक्याचं काय राहिलं? शर्ट. आण. चला निघला आमचा गरीब रथ तयारी. चला निघला आमचा गरीब रथ वावरात. मग काय तर तो घरीच राहते. तू आला जात. तू घरीच राहतं का रे? हो, तो घरीच राहते. अण्णांना देतो तो. सगळी तयारी झाली आणि घरातले सगळे कामं उरकले. कुठे आहे? एकच राहिलंय, पडला खाली. बकऱ्याले पाणी पाजून घेतलं. आता फक्त मला स्टॉल घ्यायचा आणि बूट. बकऱ्याले पाणी पाजल्यावर बकरे पाणी घेतलं आणि या भाऊले तर हे पा चाऱ्यावरच आहे तरी सुधरत नाही. खायाचीच पडते आणि खातेच तो. सगळे कामं उरकले. आता फक्त राहिली झाडझूड आणि ते आता आई घरी आहे तर करते झाडझूड. चला तर मग निघतो आता वावरात. बकऱ्या नाही लागतात मध्ये सोडून, अजून बकऱ्या बांधलेलंच आहेत. बकऱ्यावाल्याचं का आहे काय माहीत. पण सगळी तयारी झाली आणि दादा निघली सगळं घेऊन. माझी तयारी व्हायला म्हणा. हे पा बूट बी घालून घेतला आता. मी अजून निघली नाही तर आईची चालली शेणाची झाडझूड. आणि मी घरी असली की काय काही करतो बाई झाडझूड असं चालते आईचं. आता मी वावरात जाऊन आली तर लागली शेण काढायला. घाई घाई ना लगे. आई यायला करा लागते गड्या. चला 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 चला. चला सुटल्या बकरी वावरात लागले. हे आमचा गरीब रथ येऊन उभा आहे तिकडे आणि बकऱ्या सोडून दिल्या इकडे. आज का बकऱ्या मागं जावं लागते का गरीब रथात बसून जावं लागते काय माहीत. पण बकऱ्या सुटेलात आणि गरीब रथ येईल आहे. आणि ललिता आजीचं तर काही मागच राहते गाडं. आज आत्ता पिला पाजू राहिली ते. आज काही गरीब रथाची सवारी नाही. गरीब रथ गेला तिकडे आणि आज जावं लागते पैदल बकऱ्या घेऊन. ललिता आजी आहे माग आणि मी चालली पुढे पुढे. अशा बकऱ्या घेऊन जावं लागत आता आज चाऱ्याले. असं एक जण पुढे आणि एक जण मागं असलं की बरोबर बकऱ्या येतात आणि चालतात. इकडे तिकडे पळत नाही आणि इकडे तिकडे चबरत नाही. बरोबर रस्त्यानं चालतात. चालायला लागते दरी खोऱ्यातून. कसा बकरीवाली म्हणीन तसा. डायरेक्ट चालता चालता एवढी हे झालं की भूक लागली. भूक येता बरोबर डायरेक्ट थैलीच घेतली हातात. दादा आले गरीब रथानं आणि थैल्या बिल्या सगळ्या सकाळी साठवून ठेवल्या होत्या मिळाले. आता घेतो मी जेवण करून आणि लागतो मग आपल्या शेंगा पायाले. चालू चालू एवढी मरणाची भूक लागली की भयानक. जेवण करायला आणलं मी आज. जेवायला असं काही आणलं मी. अंड्याची चटणी, मेथीची भाजी, लोणचं, पोळ्या आणि ही पालक मेथीची भाजी केली मस्त शिजून अशी शेंगदाणे लावून. चला मग घेतो जेवण करून. लय अशी भूक लागली. काल 2 वाजता जेवली होती. आज चालू 12 वाजता जेवण करायला लागलं. 12 वाजले चालत आलो वावरात. झालं जेवण विवण. थैली ठेवली लटकून. 12 वाजले अजून कामाचा पत्ता नाही आणि चालू आहे व्हिडिओ शूट करणं. हे घेतली आता बॉटल आणि ही आता तूर काढली तर पहिले गंजावर पाहतो का आहे तर वातावरण आणि मग पाहू दुसरा मेळ का आहे तर. चला मग लागतो आता कामाले आणि डायरेक्ट आता संध्याकाळी दाखवत तुम्हाला कसं कसं केलं काय काय केलं. चला झाला आमचा घरी निघायचा टाईम. आता घरी निघता निघता एक बिस्किटचा पुडा खाल्ला. मग असं वाटलं की व्हिडिओ शूट करा. आज तर वारातून निघाली तर व्हिडिओ शूट नाही केला. शेंगा विंगा पाहिल्या सगळ्या आणि आज जेवलोच नाही दुपारी. सकाळी जेवलं होतं तेच आणि लय थकलं होतं तर मग शेंगाच पाहत बसलो.
बकऱ्या 4 वाजले तरी अजून निघून नाही राहिल्या. दिवसभराचे खातात आणि रस्त्याने खातात आणि बरंच नाही निघत नाही. काय करतो या बकऱ्याचं. चला मग चाललो आता घरी. दादा वावरातच राहिले. दादा येतील आता बंडीत. आणि मला आज तर एवढं पाय दुखतीन की मरणाचे. इकूनही पैदल आणि तिकूनही पैदल. बंडीत आलं तर काही वाटत नाही. दिवसभर आमच्या बकऱ्या पाणी पितात, पण घरी आल्यावरही त्याला पाणी प्यायचं असलं. काय चाऱ्यावरच पाहतात ते. येतात बरोबर पोचलो मग घरी आणि लावला बकऱ्याला चारा नाही, पाणी पाजू राहिली. आता सध्या माझ्या डोसकं काम नाही करू राहिलं, कारण आज मी इकडून नाही पैदल गेली आणि तिकडून नाही पैदल आली. तर एवढे पाय दुखू राहिले, कंबर एकदम गहून येऊ राहिली आणि पाठ एकदम कडक झाली. चालू चालू ठेव. वावरात पाणी येता येताच ताण लागते त्याले. पैतात ना ती तिच्या पुढे. पैता नाही, लय दूर आहे. इकडून असं जावं लागते फेरे मारत. म्हणून त्याला ताण लागत अशी नेता येता. नाही तर वावरातही पाणी आहे. तिकून नाही आहे ना पण ते पाहिजे